थांब, पुढे जाण्याची घाई करू नकोस. ही वेळ पुन्हा येणार नाही. आज जर तू पुढे गेलास तर इतिहास घडवशील आणि मागे फिरलास तर आयुष्यभर पश्चाताप करशील. कारण आता तुझ्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय होणार आहे. ज्यांनी तुला कमकुवत समजलं त्यांच्यासाठी मोठा धक्का तयार होत आहे. कारण आज नशीब, वेळ आणि परिस्थिती तिन्ही तुझी परीक्षा घेत आहे. होय बाळा, पुढचे काही दिवस ठरवतील तू विजेता होणार की पुन्हा एकदा हार मानणार. तुझ्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण तुझ्या बाजूने सत्य उभा आहे. होय बाळा, आज तू जे पाऊल उचलशील ते तुझं भविष्य बदलून टाकणार आहे. थांब, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं दार उघडण्याच्या तयारीत आहे. माझ्या बाळा, ही वेळ पुन्हा येणार नाही. आज जर तू पुढे गेलास तर तू प्रगती करणार आहेस. आणि जर तू भीतीपुढे हार मानलीस तर आयुष्यभर स्वतःलाच प्रश्न विचारत बसशील. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा नशीब त्याला एक संधी देतं आणि त्या संधीचं सोनं करणारे लोकच पुढे जाऊन इतिहास घडवतात. आज तुझ्यासमोर 2 रस्ते उभे आहेत बाळा. पहिला रस्ता आहे भीतीचा. लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर, माझ्याकडून झालं नाही तर. आणि दुसरा रस्ता आहे विश्वासाचा. जिथे अडचणी आहेत, संघर्ष आहेत, पण शेवटी विजय त्याचाच आहे. आज तू कोणता रस्ता निवडणार आहेस ते मला कमेंट करून नक्की सांग. लक्षात ठेव, गरुड जेव्हा उंच उडतो तेव्हा त्याला वाऱ्याचा विरोध सर्वात जास्त होत असतो. कारण मोठी उंची गाठणाऱ्यांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावाच लागतो. बाळा, आज जर तुझ्या आयुष्यात अडचणी वाढल्या असतील तर कदाचित तू योग्य दिशेने चालला आहेस. तुझे शत्रू, तुझ्यावर जळणारे लोक, तुझं अपयश पाहण्याची वाट पाहणारे लोक, त्यांना वाटतं की तू थकला आहेस. पण त्यांना माहीत नाही, तू थकलेला नाहीस. तू फक्त वादळ येण्याआधीची शांतता आहेस. आणि जेव्हा तू उभा राहिलास तेव्हा अनेकांचे अंदाज चुकीचे ठरले. होय माझ्या लेकरा, आजची रात्र साधी नाही. आजची रात्र तुझ्या मनात चाललेल्या युद्धाची रात्र आहे. एक आवाज तुला सांगतो सोडून दे आणि दुसरा आवाज सांगतो आणखी प्रयत्न कर. बाळा, ज्यांनी त्या शेवटाच्या प्रयत्नावर विश्वास ठेवला त्यांच्याच आयुष्यात चमत्कार घडले आहे. कारण विजय नेहमी ताकदवान माणसाचा होत नाही. विजय त्या माणसाचा होतो जो शेवटपर्यंत मैदान सोडत नाही. म्हणूनच बाळा, जर तू तयार असशील तर होय मी सज्ज आहे असे तू टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, ही वेळ पुन्हा येणार नाही. आज तू एक पाऊल पुढे टाकलंस तर तुझं भविष्य बदलून टाकणार आहे. आजच जर तू हार मानलीस तर उद्या आरशात स्वतःकडे पाहून तू एकच प्रश्न विचारत राहशील की मी अजून थोडा वेळ टिकून राहिलो असतो तर काय झालं असतं. म्हणूनच हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. कारण कदाचित आज तुला जे ऐकायची गरज आहे तेच या क्षणी तुझ्या समोर येणार आहे. माझ्या बाळा, लोखंडाला तलवार बनवायचं असेल तर त्याला अग्नीतून जावं लागतं. सोन्याला चमकायचं असेल तर त्याला वितळावं लागतं. आणि माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याला संघर्षातून जावं लागतं. म्हणून आज जर तुझ्या आयुष्यात अडचणी असतील तर तू घाबरू नकोस. कदाचित तुला मोडण्यासाठी ध्यान नाहीत तर तुला घडवण्यासाठी ही वेळ आली आहे. माझ्या लेकरा, तू कधी नदीकडे लक्ष दिलं आहेस का? नदीला समुद्रापर्यंत पोहोचायचं असतं. रस्त्यात तिला दगड भेटतात, अडथळे भेटतात, वळण भेटतात. पण नदी कधीच थांबत नाही. ती स्वतःचा मार्ग तयार करत असते. तशीच आज तुझी परिस्थिती आहे. रस्ता कठीण आहे पण बंद नाही. काही लोकांना वाटतं यशस्वी लोक नशीबवान असतात, पण सत्य वेगळं असतं बाळा. यशस्वी लोक इतरांपेक्षा जास्त वेळ हार सहन करतात आणि इतर लोक जिथे थांबतात तिथून ते पुढे चालायला सुरुवात करतात आणि म्हणूनच ते जिंकतात. आज तुझ्या मनात शंका असतील, माझ्याकडून होईल का? मी योग्य दिशेने चाललो आहे का? इतका संघर्ष करून फायदा होईल का? पण माझ्या लेकरा, लक्षात ठेव, बीज जेव्हा जमिनीत जातं तेव्हा त्याला वाटत नाही की तो एक दिवस विशाल वृक्ष बनेल. तरीही ते वाढत राहतं. कारण त्याचा विश्वास परिस्थितीवर नसतो तर स्वतःच्या क्षमतेवर असतो. कदाचित आज तुझी मेहनत कोणालाच दिसत नसेल. लोक फक्त परिणाम पाहतात बाळा, संघर्ष नाही.
रात्रभर केलेली मेहनत नाही, डोळ्यातील अश्रू नाही, मनातली भीती नाही. पण एक दिवस येतो जेव्हा परिणाम इतका मोठा येतो की जगाला संघर्षाची कथा ऐकावीच लागते. म्हणून माझ्या लेकरा, आजच तू एक निर्णय घे. भीतीपेक्षा मोठं स्वप्न बघायचं, शंकेपेक्षा मोठा विश्वास ठेवायचा आणि परिस्थितीपेक्षा मोठी हिंमत ठेवायची. कारण इतिहास लिहिणारे लोक परिस्थितीची वाट पाहत नाही, तर ते परिस्थिती बदलतात. आज पुन्हा एकदा मी तुला सांगतो, थांब, ही वेळ पुन्हा येणार नाही. आज तू ज्या ठिकाणी उभा आहेस तिथून पुढे गेलास तर कदाचित तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. तू हार मानू नकोस. थकला असशील तर थोडा पॉज घे, आराम कर, पण थांबू नकोस. कदाचित तुझा विजय फक्त त्या एका पावलाच्या अंतरावर उभा असेल. आणि जे लोक शेवटच्या क्षणी हार मानत नाहीत त्यांच्याच नावाने इतिहास ओळखला जातो. जर तू सहमत असशील तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ ज्याला याची गरज आहे त्याला तू शेअर कर. माझ्या लेकरा, थांब, आता तू मागे फिरू नकोस. कारण अनेक लोक इथे चूक करतात आणि ते शेवटच्या क्षणी हार मानतात आणि नंतर त्यांनाच कळतं की विजय तर अगदी जवळ उभा होता आणि मी हार मानली. शेवटचा हातोडा मारला असता तर मी यशस्वी झालो असतो. आज तू ज्या परिस्थितीतून जात आहेस ती तुला थांबवण्यासाठी आलेली नाही बाळा, तर ती तुला दाखवण्यासाठी आलेली आहे की तुझ्यामध्ये किती ताकद आहे. म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. कदाचित आज तुझ्या आयुष्याची दिशा बदलणारा विचार तुला मिळणार आहे. माझ्या बाळा, पर्वतावर उभं असलेलं झाड कधी तू पाहिलं आहेस का? पाऊस येतो, वादळ येतो, कडक ऊन पडतं, पण ते झाड तिथेच उभं असतं. कारण त्याला माहीत असतं की त्याची ताकद त्याच्या फांद्यांमध्ये नाही तर त्याच्या मुळांमध्ये आहे. तसंच अगदी तुझ्या बाबतीत सुद्धा आहे माझ्या लेकरा. लोकांना फक्त तुझी बाहेरची परिस्थिती दिसते, पण तुझ्या मनातली जिद्द, तुझ्या स्वप्नांची ताकद, तुझा संघर्ष हे फक्त तुला माहीत आहे. आयुष्यात प्रत्येकाला दोन वस्तू मिळतात. पहिली संधी आणि दुसरी अडचण. संधी तुला पुढे घेऊन जाते आणि अडचणी तुला मजबूत बनवते. ज्याने दोन्ही स्वीकारल्या तोच खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. कधी कधी आयुष्य तुझ्याकडून सगळं हिरावून घेईल बाळा. लोक दूर जातील, योजना फसतील, अपेक्षा तुटतील आणि तुला वाटेल आता उरलं तरी काय माझ्या आयुष्यात. पण अनेकदा हेच क्षण नवीन सुरुवातीचे आहेत बाळा. कारण जेव्हा आयुष्य जुने दरवाजे बंद करतं तेव्हा नवीन दरवाजे उघडण्यासाठी जागा तयार करतं. म्हणून लक्षात ठेव, सूर्य उगवण्याआधीचा काळोख नेहमीच जास्त गडद असतो. म्हणून जर तुझ्या आयुष्यात सध्या खूप अंधार असेल तर कदाचित पहाट जवळ आली आहे. तू स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस. कारण प्रत्येकाचं घड्याळ वेगळं आहे, प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. काही लोक लवकर जिंकतात, काही लोक उशिरा. पण उशिरा मिळालेला विजय अनेकदा जास्त मोठा आणि कायमस्वरूपी असतो. म्हणून बाळा, आज तू जिथे आहेस तिथे पोहोचण्यासाठी सुद्धा तू खूप संघर्ष केला आहेस हे तू विसरू नकोस. कधी कधी आपण किती दूर आलो आहोत हे पाहण्याऐवजी आपण किती दूर जायचं आहे याचाच विचार करत राहिलो पाहिजे. आणि त्यामुळे स्वतःची किंमत आपण विसरतो. बाळा, जर आज कठीण आयुष्य तुला वाटत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हिऱ्याची किंमत त्याच्या चमकण्यात नाही, तर तो किती दाब सहन करून तयार झाला आहे यामध्ये आहे. आणि कदाचित आजचा हा दबाव उद्याचा तुझा सर्वात मोठा विजय घडवत आहे. म्हणून अजून थोडं चालत राहा, अजून थोडं विश्वास ठेव, अजून थोडं संघर्ष कर. काही वेळा नशीब बदलण्यासाठी वर्ष लागत नाही, फक्त योग्य क्षण पुरेसा असतो. जर सहमत असशील तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण तुझ्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तू नकळतच पुण्याचं भागीदार बनत असतो. लक्षात ठेव बाळा, नशीब बदलायला कधी कधी एक क्षण पुरेसा असतो. तुझा संघर्ष हा शेवट आला आहे, पण तू तो पाहण्याआधीच थांबणार आहेस का? तुझी परीक्षा संपण्याच्या आधीच तू मैदान सोडणार आहेस का? प्रत्येक मोठ्या कहाणीची सुरुवात एक कठीण काळातूनच होते. तुझी आजची वेदना उद्याचा अभिमान ठरणार आहे.
म्हणून अजून तू निर्णय घेऊ नकोस, कारण तुझ्या आयुष्याची सर्वात मोठी संधी कदाचित आता उद्या दार ठोठावणार आहे. आणि अनेक लोक इथेच हार मानतात आणि नंतर त्यांना कळतं की विजय फक्त काही पावलांवरच होतं. आज जे अशक्य वाटतंय तेच उद्या तुझी सर्वात मोठी ताकद बनू शकतं. म्हणून बाळा, एक शिल्पकार जेव्हा दगडावर घाव मारतो तेव्हा पहिल्या घावात दगड तुटत नाही, दुसऱ्या घावात नाही, तिसऱ्या नाही, 10व्या घावात सुद्धा नाही. पण एक वेळ अशी येते जेव्हा एक घाव पडतो आणि दगड 2 भागात विभागला जातो. लोकांना वाटतं की शेवटचा घाव कारणीभूत होता, पण सत्य हे आहे त्या आधीचे सर्व घाव मिळून त्या क्षणाची तयारी करत होते. तसंच आयुष्य सुद्धा आहे बाळा. तू केलेली प्रत्येक मेहनत, प्रत्येक अपयश, प्रत्येक संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. कदाचित तुला आज त्याचा परिणाम दिसणार नाही, पण आतून काहीतरी घडत आहे. तुझं व्यक्तिमत्व घडत आहे, तुझा आत्मविश्वास तयार होत आहे आणि तुझी क्षमता वाढत आहे. लक्षात ठेव, झाड फळ देण्यापूर्वी खूप काळ शांत उभं राहतं. कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, कोणी त्याचं कौतुक करत नाही, पण ते आपलं काम थांबवत नाही, कारण त्याला माहीत आहे योग्य वेळ आली की फळ आपोआप दिसणार आहे. आज अनेक लोक तुला समजतील, कदाचित तुझ्या स्वप्नांवर हसतील, कदाचित म्हणत असतील की हे तुझ्याकडून जमणार नाही. पण जगातल्या प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात अशाच वाक्यांनी झालेली आहे बाळा. गरुड जेव्हा उंच उडतो तेव्हा तो कावळ्यांशी स्पर्धा करत नाही, तो स्वतःची उंची वाढवत राहतो. तसंच तू सुद्धा कर. लोक काय बोलतील, काय म्हणतील याकडे तू लक्ष देऊ नकोस. तू किती पुढे जाऊ शकतोस याकडे लक्ष दे. माझ्या लेकरा, आयुष्यात अनेक प्रकारची लोक आहेत. एक ते जे परिस्थिती बघून निर्णय घेतात आणि दुसरे ते जे निर्णय घेऊन परिस्थिती बदलतात. इतिहास नेहमी दुसऱ्या प्रकारच्या लोकांचा लक्षात ठेवत असतो. म्हणून कधी कधी तुला वाटेल की सगळे पुढे गेले आणि तू मागे पडलास. पण बाळा, रेल्वे स्टेशनवर उभे राहून बघ. सर्व गाड्या एकाच वेळी सुटत नाहीत. काही आधी निघतात, काही नंतर, पण प्रत्येकाची मंजिल वेगळी असते. म्हणून तुझी वेळ अजून आलेली नाही याचा अर्थ तू हरलास असा होत नाही. म्हणून आज स्वतःला एक वचन दे. मी थकू शकतो पण थांबणार नाही. मी पडू शकतो पण उठणं सोडणार नाही. मी घाबरू शकतो पण प्रयत्न करणं थांबवणार नाही. कारण यशस्वी लोक कधीच हारत नाहीत असं होत नाही. ते फक्त हार मानत नाहीत. आणि कदाचित तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे बाळा. म्हणून माझ्या लेकरा, तुला वाटत असलेली भीती आता कायमची निघून जाणार आहे आणि पुढचे दिवस तुला यशस्वी करणार आहेत. कारण आज तू जे सोडून देण्याचा विचार करत आहेस तेच उद्या तुझ्या यशाचं कारण बनणार आहे. तुझी कहाणी अजून संपलेली नाही. तू फक्त कठीण अध्यायातून जात आहेस. आजची तुझी लढाई अजून संपलेली नाही. ती जिंकण्यासाठी नाही, तर उद्याचा राजा बनण्यासाठी आहे. तुला तोडण्याचा प्रयत्न झाला, तू कोणालाही माहीत नाही, पण तू वागशील पण तुटणार नाहीस. जी वेळ तुला संपवायला आली होती तीच वेळ तुला आता घडवून जात आहे. अंधाराला वाटतं की तो जिंकला, पण त्याला वाटत नाही की पहाट जवळ आली आहे. म्हणून आज तुला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, कारण उद्या जग तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल गोंधळाच्या रूपात आला आहे बाळा. होय माझ्या लेकरा, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा ठिकाणी आणून उभं करतं जिथे पुढचा रस्ता दिसत नाही. मागे वळून पाहिलं तर संघर्ष दिसतो आणि पुढे पाहिलं तर अनिश्चितता दिसत असते. अशा वेळी अनेक लोक थांबतात, अनेक लोक हार मानतात, पण काही लोक अस्पष्ट रस्त्यावरही चालत राहतात आणि तेच लोक एक दिवस इतरांसाठी प्रेरणा बनतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेव, पतंग आकाशात उडतो कारण वारा त्याच्या बाजूने असतो म्हणून नाही. तो उडतो कारण तो वाऱ्याच्या विरोधात टिकून राहतो. जर वारा नसता तर पतंग कधीच उंच गेला नसता. अगदी तसंच तुझ्या आयुष्यातील अडचणी तुला खाली खेचण्यासाठी नाही, तर तुला उंच नेण्यासाठी आल्या आहेत. जर तू सहमत असशील तर होय स्वामी आई, मी सज्ज आहे असे तू टाईप कर.
ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना तू शेअर कर. माझ्या बाळा, माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का, माझ्याच वाट्याला एवढा संघर्ष का, असं तुला वाटत असेल. पण एक गोष्ट विचार कर, मोठ्या जहाजांची चाचणी तलावात होत नाही, तर ती समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये होत असते. कारण मोठी जबाबदारी पेलण्यासाठी मोठी ताकद लागते. कधी कधी तुला रिकामेपणा जाणवेल, लोक असतील पण साथ देणार नाहीत, आवाज असेल पण समजून घेणारा कोणी नाही. अशा वेळी स्वतःच मित्र बन. कारण जे लोक एकटेपणातून मजबूत होतात त्यांना जगातील कोणतीच गर्दी घाबरू शकत नाही. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, पराभव म्हणजे शेवट नाही. पराभव म्हणजे एक प्रश्न, ती पुन्हा प्रयत्न करणार. आणि जो माणूस त्या प्रश्नाला हो म्हणतो त्याला यश थांबवणं खूप कठीण असतं. कदाचित आज तुझ्याकडे सगळ्या उत्तरांचा अभाव असेल, पण उत्तर नसणं ही समस्या नाही. चालणं थांबवणं ही समस्या आहे. कारण रस्ता दिसणाऱ्यांनाच दिसतो, उभं राहणाऱ्यांना नाही. म्हणून तू चालत राहा. रस्ता तू चालत राहतो म्हणूनच तुला दिसत आहे. आजची परिस्थिती तुझ्या विरोधात आहे, पण तू घाबरू नकोस. वादळाचं काम फक्त एकच, कमजोर फांद्या तोडणं. मजबूत झाडांना ते आणखीन खोल मूळ देऊन जातं. होय बाळा, तू त्या झाडांपैकी एक आहेस. म्हणून अजून थोडा वेळ टिकून राहा. श्री स्वामी समर्थ.